संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी। या सप्ताहाच्या पूर्वार्धात शक्यतो कुठलीच कामे आपल्या मनाप्रमाणे कदाचित पूर्ण होणार नाहीत किंवा पूर्ण होताना दिसणार नाहीत किंवा ते पूर्ण होता होता अडू शकतात किंवा त्या होताना त्यात अडचणी निर्माण होऊ शकतात। तर यातून थोडासा आपल्याला मानसिक त्रास या सप्ताहामध्ये होऊ शकतो। त्याकरिता आपण कुठलीच महत्वाची कामे शक्यतो सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये पूर्ण करायला जाऊ नका किंवा ती करायलाच जाऊ नका, ती अप्लायच करायला जाऊ नका। कारण आपण कुठलीही शक्ती, कुठली ऊर्जा वापरली तर ते काम पूर्ण होणार नाहीये, तर ते सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये होणार आहे। त्यामुळे आता जर आपली एनर्जी आपण खर्च केली तर नंतर काम करताना ती एनर्जी, ऊर्जा आपल्याला कमी पडू शकते। त्यामुळे आधीच जर ह्या गोष्टी केल्या नाही तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही। परंतु सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये आपण जे काय प्रयत्नपूर्वक ऊर्जा लावून किंवा कुठल्याही शक्ती वापरून जे जी कामे कराल त्यात आपल्याला लाभ होणार आणि तो 100% होणार, यात काही शंका नाही। परंतु त्या काळामध्ये सुद्धा आपण चिडचिड न करता किंवा बाहेरील व्यक्तीची किंवा बाहेरील गोष्टींचा राग आपल्या कुटुंबामध्ये न आणता, कुटुंबात वादविवाद न करता कसे राहता येईल ते प्रयत्न करा। कारण बाहेरचे वाद घरात आणून चिडचिडपणा करून घरातले कलह सुद्धा वाढू शकते किंवा कलह वाढू शकते आणि घरातले असलेले सुद्धा एक प्रकारचे वातावरण बिघडू शकते आणि यामध्ये आपली नाचक्की होईल। तर का होईल? तर न धड बाहेरही आपल्याला सुख, ना धड घरामध्येही सुख, कुठेच मनशांती मिळणार नाही आणि त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो। त्यामुळे हा मानसिक त्रास होऊ नये यासाठी बाहेरील कुठल्याही गोष्टींचा वादविवाद आपल्या कुटुंबामध्ये येणार नाही, त्याचे पडसाद कुटुंबामध्ये उमटणार नाही, याची मात्र काळजी आपण या सप्ताहामध्ये घेणं खूप गरजेचं आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 9 आणि 10, शुभ अंक आहे 1 आणि रंग आहे पिवळा। याचा आपण लाभ करून घ्या। या सप्ताहामध्ये आपल्याला रेमेडीज करायची आहे तर अशी कुष्मांड नवमीच्या 10 तारखेला आलेली आहे। त्या 10 तारखेला एक कुष्मांड म्हणजे कुवाळ आणि 1.25 किलो मूग आणि त्याचबरोबर कुठलंही एक गोड फळ जे हिरव्या रंगाचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ पेरू घ्या किंवा इतर पपई, अर्धी कच्ची पपई असेल, म्हणजे हिरवा रंग असलेलं फळ, म्हणजे शक्यतो हिरव्या रंगाचं सध्या पेरूच आहे। तर आपल्याला जर वाटत असेल आपल्याकडे जे हिरव्या रंगाचं फळ असेल तर ते फळ कुष्मांड आणि त्याचबरोबर 1.25 किलो मूग हे आपण एखाद्या विष्णूच्या देवळामध्ये, विष्णूची पूजा करत असलेल्या देवळामध्ये ब्राह्मणाला किंवा तिथल्या गुरुजींना ते दान द्या। हे दान दिल्याने आपल्याला खूप चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी मिळतील किंवा आरोग्यासाठी किंवा ज्या काही सध्या चिडचिड चालू आहे त्याबद्दलच्या कटकटी दूर होतील आणि कुष्मांड दानाचे फळ आपल्याला प्राप्त होईल। हे रेमेडीज आपण नक्की करून पहा। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे, त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान
आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा. याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं. कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण हे नक्की करा मित्रांनो. ह्या रेमेडीज सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळतात आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच. आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितली त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा. आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही, तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत, तर ते सांगणं ते गरजेचं असतं. आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तो काय वेगळा वाईट नाहीये, तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहे. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.